एक पार्किंग लॉट, एक व्हॉट्सअप मेसेज आणि एक ब्रेकअप. बस एवढ्यावर महाराष्ट्र सरकारची एक अख्खी परीक्षा रद्द झाली आहे. हे ऐकायला विचित्र वाटतंय ना, पण एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाची हीच खरी कहाणी आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी 22 मार्चला राज्यातल्या 6 विभागीय केंद्रावर ऑफलाईन परीक्षा झाली. जून मध्ये निकाल लागला, जुलैमध्ये मुलाखती झाल्या आणि 488 जणांची गुणवत्ता यादी जाहीर झाली. वरवर सगळं व्यवस्थित दिसत आहे, पण खरी मेघ आयोगाच्या आतच होती. तपासानुसार समन्वय अधिकारी असलेल्या विश्वेश्वर नकाते यांनी तज्ज्ञांनी तयार केलेल्या गोपनीय प्रश्नसंचातून 294 प्रश्न मिळवून त्याचा स्वतंत्र संच तयार केल्याचा आरोप आहे. 19 मार्चला म्हणजे परीक्षेच्या फक्त 3 दिवस आधी त्याने हा संच एमपीएससी कार्यालयाच्याच पार्किंग मध्ये अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्याकडे सुपूर्द केला. लेंडवे यांनी त्याच पार्किंग मध्ये गोपाल मराठे यांच्याकडे दिला. म्हणजे कागदावर मोठमोठ्या पदावर बसलेली माणसंच ही चेन चालवत होती. 20 मार्चला त्याच पार्किंग मध्ये नंदुरबारच्या कोचिंग क्लास चालक प्रवीण पाटील याने गोपाल मराठेकडून प्रश्नपत्रिका ताब्यात घेतली आणि त्या बदल्यात 5 लाख रुपये दिले. एकूण डील जवळपास 12 लाखांची झाल्याचं तपासात समोर आलंय. म्हणजे नोकरी विकत घ्यायला निघाल्यांसाठी हा आकडा पुढेही वाढू शकतो असं पोलिसांचं म्हणणं. तिथून प्रश्नपत्रिका नाशिक मधल्या पाथर्डी फाट्यावरच्या अमृत पाटील यांच्या घरी पोहोचली. हेच ऋतुजा पाटीलचे वडील. ऋतुजाला पेपर मिळाला आणि गुणवत्ता यादीत तिचा 7वा नंबर लागला. इथून पुढे गोष्ट खरी इंटरेस्टिंग होते. ऋतुजाने आनंदाच्या भरात हा पेपर आपल्याकडे आल्याचं आपला प्रियकर गौरव उर्फ लोकेश पाटील याला व्हॉट्सअप वरून सांगितलं. निकाला आधीच दोघांचं ब्रेकअप झालं. रागाच्या भरात गौरवने आधी एका कंटेंट क्रिएटरशी ऋषिकेश गांगुर्डेशी संपर्क साधला आणि सांगितलं की त्यांच्याकडे लीक झालेल्या पेपरची कॉपी आहे. मग त्याने थेट एमपीएससी ला ईमेल पाठवून सगळं कळवलं. पण काही दिवसांनी गौरवने स्वतःच सांगितलं की हे त्याने मस्करीत केलं. तोपर्यंत मात्र चौकशीचं चाक फिरलं होतं आणि मस्करी खरी ठरली. तपासात हे सगळं खरं निघाल्यावर आयोगाने परीक्षा रद्द केली. आतापर्यंत 6 जणांना अटक झाली. 3 एमपीएससी अधिकारी अमृत पाटील, गौरव पाटील आणि प्रवीण पाटील. ऋतुजाला मात्र अजूनही फक्त नोटीस मिळाली, अटक नाही. या प्रकरणाचे राजकीय पडसादही उमटलेत. आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आणि गंमत बघा, ही सगळी साखळी उघड झाली ती कुठल्या चौकशी समितीमुळे नाही, तर एका मुलाच्या मस्करीत केलेल्या तक्रारीमुळे. म्हणजे प्रश्न आहे, जर गौरवने ती मस्करी केलीच नसती तर आज ही 7व्या नंबरची अधिकारी आरामात औषध निरीक्षक म्हणून रुजू झाली आहे. मग खरंच सांगा, अशा किती मस्करी कधीच झाल्या नसतील आणि किती पेपर आजही यशस्वी ठरले असतील. बाकी तुम्हाला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.